सतीश काय म्हणताय, कशात सगळे? बरे आहोत. पण शुभ सर, तुम्ही इथे कशाला आलात? प्लीज इथून निघून जा. अलकनंदा मॅडम आणि साहेबांनी जर तुम्हाला पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐका, मी काय तो वाद घालायला आलेलो नाहीये. मला फक्त 2 मिनिटं साहेबांना भेटायचं आहे. भेटलं की निघून जातो मी. ठीक आहे? काय साहेबांना भेटायचं? अहो शुभ सर, काय बोलताय तुम्ही? आम्ही तुम्हाला आज सोडूच शकत नाही, नाहीतर आमची नोकरी जाईल. हो हो, आम्हाला आमची नोकरी नाही घालवायची. मी तुमची भीती समजू शकतोय, पण आषाढी एकादशीला साहेब पूजा करतात ना विठ्ठल मंदिरामध्ये, ते यावेळी आलेच नाहीत. म्हणून त्यांची मी तब्येतीची चौकशी करायला आलोय. ती करतो आणि निघून जातो. ठीक आहे? अहो पण आम्हाला ऐक, तुमच्या नोकरीवर कसली बी गदा येणार नाही. माझा विश्वास ठेवा. मी 100% गॅरंटी देतो. ठीक आहे? मला जाऊ द्या. शुभ सरांवर विश्वास ठेवायला हरकत नाहीये. त्यांच्यामुळेच मी इथे कामाला लागलोय. अरे ते खरं आहे, पण सध्या घरातली परिस्थिती पाहता यांनी आता घरात जाणं म्हणजे स्वतःहून आगीत उडी मारल्यासारखं आहे. परिस्थिती काय बी असली तरी मी ती सांभाळून घेतो. ठीक आहे? मला जाऊ द्या. ठीक आहे शुभ सर, सांभाळून जाऊ. धन्यवाद. हॅलो, हां मी सानिका शेलर. मी जॉबसाठी रेझ्युमे पाठवलं होतं. काही ओपनिंग आहे का? ठीक आहे. सानिका, नाश्ता करून घे. शुभदेव, काय केलं ते पोहे? अरे देवा, सगळे पोहे सांडले. श्रावणी, अगं अजून तू नाश्ताच केला नाही का? आता काय खाणार तू? का उपाशीच राहणार आज? हा शुभदेव, काय मिळालं असं करून? हा मजनी काय म्हणजे आम्ही मुद्दाम केला असं म्हणायचंय काय तुला? भाई, आम्ही कशाला? हो, मुद्दामच केलं तुम्ही. शुभदेव, का वागतो अशा माझ्याशी नेहमी? घरात भांडण उकरून काढायला आणि मला त्रास द्यायला. रोज रोज काहीतरी नवीन सुरू असतं तुमचं. ए श्रावणी, काय 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 बोललीस? हा, खरं तेच बोलते मी. का नेहमी मला त्रास द्यायचं नवीन कारण शोधत असता तुम्ही? ए श्रावणी, उगा कसले पण आरोप करायचे नाही काय आमच्यावर. आम्ही सांगालोय, आम्ही मोठी नणंद आहे तुझे. आमच्याशी नीट बोलायचं आणि बोलताना जरा विचार करून बोलायचं. तुम्ही सुद्धा माझ्याशी बोलताना जरा विचार करूनच बोलत जा. मग का धक्का दिला मला? काय मिळालं जेवण खाली सांडून? आम्ही काय मुद्दाम धक्का दिला का? बघ साने कशी बोलाली. शोभाताई, का उगाच वाद घालते? एकतर तुझी चूक आहे. तू श्रावणीला मुद्दाम धक्का दिला हे मी स्वतः पाहिले. सानू, अगं आमची सख्खी बहीण आहेस ना तू, आणि या काल आलेल्या पोरीची तिची बाजू घेते? मी काय कोणाची बाजू नाही घेते. जे खरं आहे ते बोलते. खरं आहे ते बोलते. ही पोरगी आम्हाला एवढं काय काय बोलाली, एवढा उद्धटपणा बोलाली, एवढा वरच्या आवाजात बोलते. ते नाही दिसलं तुला? ते खरं नाही काय? काय चुकीचं बोलली ती? चूक तुझीच होती. हो बाई, आमची चूक होती. आम्हासनी वाटलं आमची सख्खी बहीण आहे, आमची बाजू घेईल. पण आत्ता कळलं आम्हासनी, या श्रावणीनी बरोबर गोड बोलून 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 तुला पण तिच्या बाजूने करून घेतलंय ना. चांगले, चालू दे तुमचं. आईला येऊ दे फक्त. मग बघ बघ तुला कशी वटणीवर आणतो आम्ही. श्रावणी पोहे बनवतायत.
शुभू शुभू तू इथे श्रावणी कशी आहे बरी आहे ना ती श्रावणी ठीक आहे. अपर्णा मॅडम, मी तर साहेबांसाठी आलेलो. साहेबांची तब्येत कशी आहे? अहो, काल आषाढी एकादशीची पूजा असते विठ्ठल मंदिरामध्ये, साहेब आलेच नाहीत, म्हणून म्हणलं चौकशी करावी. ते ते साहेब हा? त्यांची तब्येत जरा थोडी काय झालं त्यांच्या तब्येतीला? तब्येत जरा त्यांची ठीक नाही. शुभू तू इथे काय करतोयस? शोभाताई, तुम्ही का उगाच सानिकाला बोलताय हो? तुम्ही जे काही केलं ना ते तिने बघितलं म्हणूनच बोलतील. ए बाई, आम्ही काय केलं? काय पण काय बोलू नको काय? उगा कसले तसले आरोप नाही करायचे आमच्यावर. आम्ही आमचं चाललेलो पाणी प्यायला, तू आली मध्ये. कोणी सांगितलेलं तुला मध्ये यायला? आली आणि पोहे पाडले आमच्या समोर. एक तर डोक्यात कसले कसले विचार असतात, कुठं लक्ष असतं काय माहिती? स्वतःचं लक्ष नाही, पोहे सांडवते सगळे. एवढ्या अन्नाचं नुकसान केलंय. अगे केवढा कालवा चाललाय, कुठपर्यंत आवाज चाललाय तो? हा काय झालंय काय शोभे, का ओरडतेस? आई आई बरं झालं तू आली काय. आम्ही सांगतो, आम्हाला ताण लागली म्हणून आम्ही इकडनं जात होतो. ही श्रावणी नाश्त्याची प्लेट घेऊन आली आणि आमच्या समोर अशी धडकली पडली ना सगळे नाश्त्याचे प्लेट, सगळे पोहे सांडले. आणि वरून ही श्रावणी ही आमच्यावर आरोप करायली का आम्ही मुद्दाम केलं. आई, आम्ही मुद्दाम करू का ग? काय काय नट्ट मोगरे, काय चाललंय काय तुझा? नाही, ह्या घरात आल्यापासून तू काय ना काय कारण काढून वाद घालत बसतेस. काय काय कशासाठी? सासूबाई खोटं बोलतायत शोभाताई. आम्ही एक मिनिट थांब जरा. मला आधी सांग, तू पुण्यांदा नाश्ता बनवला का? एकदा तू सगळ्यांसाठी बनवला होतास की, मग परत का बनवला? आई, श्रीमंत पप्पाची परी ना ती. तिला काय करणार आहे म्हणा? आपल्या गरीबाच्या बिचारा घरात किती काटकसरीनं जगायला लागतं. बरोबर आहे, शोभी बरोबरच बोलते की. नाही, दोन दोन वेळा नाश्ता बनवायला आणि असं अन्न उधळायला तुझ्या बापाची जहागिरी आहे वे. सासूबाई, अहो, मी सानिकासाठी केलंय सगळं. सानिकासाठी का? काय गरज होती पुन्हा नाश्ता बनवायची? आणि एका दिवस तिनं नाही खाल्लं तर का आबाळ फाटणार होतं का? डोंगर कोसळणार होता? काय होणार काय होतं? सासूबाई, असं असं कसं बोलू शकता तुम्ही? अहो, गरोदर आहे ती, पोटात बाळ वाढतंय तिच्या. आणि सकाळी जो काही नाश्ता केला होता तो उरलाच नाही आमच्या दोघींसाठी, म्हणून बनवला मी परत. हे बघ नट्ट मोगरे, कान उघडून ऐक. मला तिच्याशी आणि तिच्या पोटातल्या बाळाशी मला काही घेणं देणं नाही.